नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला चॅनल गणेश भाई 97. आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट म्हणजे पुणे रिंग रोड पॅकेज W3ची संपूर्ण सविस्तर आणि ड्रोनच्या व्हिडिओतून संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पॅकेज W3चं नेमकं पॅकेज कुठपर्यंत आहे, कोणकोणती गावे येतात, किती किलोमीटर लांबी आहे, सध्या कामाची स्थिती काय आहे, जमीन संपादन कितपत पूर्ण झाले आहे आणि स्थानिकांसाठी तेथील जी लोकल लोक आहेत ह्यांच्यासाठी याचे फायदे काय होणार आहेत. तर यापैकी आपण पुणे रिंग रोड प्रोजेक्टची थोडक्यात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, आपण मोरेवाडी गावाच्या जवळ आहे आणि मोरेवाडी गावापासूनच हा W3चं पॅकेज चालू होतं. तुम्ही आता टनेलचं जे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत होते, तर हे W2मध्ये येतं. म्हणजे W2चा हा टनेल आहे. मोरेवाडी गावापाशी W2चं पॅकेज हे संपतं. W2चं पण काम वेगाने असं चालू आहे. आपण W2चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, त्यातमध्ये तुम्हाला कामाची स्थिती तुम्हाला कळून येईल. आणि आपण आता मोरेवाडी गावाच्या जवळ आहे. आपण W3च्या पॅकेजला आहे. मित्रांनो, W3 हे पॅकेज मोरेवाडी गावापासून चालू होतं. ते जातेडे आसन, बऱ्हेकरवाडी आहे, पोटेवाडी असेल, भगतवाडी आहे, भवली आहे, गायकवाडवाडी आहे, कातावाडी आहे, सांगरुण गाव आहे, मांडवी येतं, मालखेड येतं आणि वर्दडे गाव येतं. मित्रांनो, आणि दुसरं म्हणजे वर्दडे गाव झाल्यानंतर पुढे खरमरी गाव येतं, म्हणजे खामगाव मावळ या ठिकाणी W3चं पॅकेज संपतं आणि W4चं पॅकेज चालू होतं. W4चं पूर्ण टनेल आहे. हे 6.5 किलोमीटरचा टनेल आहे पूर्ण. त्याचंही काम खूप वेगाने असं चालू आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड हा 110 मीटर रुंदीचा महामार्ग आहे. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे, बऱ्याच ठिकाणी अंडरपास असेल किंवा साईडचे जे वॉल आहेत, तर ह्याचं काम खूप वेगाने असं चालू झालेलं दिसत आहेत. मशिनरी पण खूप जास्त प्रमाणात ह्या लावण्यात आलेल्या आहेत. डंपर असेल किंवा या भागाचं हा W3चं पॅकेज हे डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी खूप JCP असतील किंवा पोकलँड असतील, खूप मोठ्या मोठ्या मशनी लावून या ठिकाणी डोंगर फोडण्याचं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड हा 110 मीटर रुंदीचा हा महामार्ग आहे आणि 172 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. आणि पुणे रिंग रोड हा पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की पूर्व भागामध्ये E1 असेल, E2 असेल, E3 आहे आणि E4 आहे. हे 4 पॅकेजचं काम चालू झालेलं आहे. आणि पश्चिम भागामध्ये W1 असेल किंवा W2 असेल, W3 आहे, W4, W5 असे हे 5 पॅकेज आहेत. तर मित्रांनो, पुणे रिंग रोडमध्ये टोटल 12 पॅकेज आहेत. त्यातील 9 पॅकेजचं काम हे चालू झालेलं आहे आणि 3 पॅकेजचं काम हे बाकी आहे.
तीन पॅकेज म्हणजे पूर्व भागामध्येच हे तीन पॅकेज येतात. ते म्हणजे E5 असेल, E6 असेल आणि E7 असेल. आता मित्रांनो, आपण E5चं जर आपण बघितलं तर E5मध्ये शिंदवणे वळती गाव आहे, म्हणजे वळती गाव ते सोनरी गाव. तर या ठिकाणी E5चं पॅकेज म्हणजे सिंदवणी गावापासून वळती गावापासून चालू होतं, ते सोनरी गावापाशी हे E5चं पॅकेज संपतं. आणि सोनरी गाव ते गराडे असं हे E6 पॅकेज आहे. आणि E7मध्ये गराडे ते शिवरे असं हे टोटल हे तीन पॅकेज आहेत. आणि ह्या तीन पॅकेजचं काम अजून चालू झालेलं नाही. चालू झाल्यानंतर आपण याबद्दल नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करू. आणि आपण लवकरच याबद्दल पण एक व्हिडिओ तयार करणार आहोत, तो व्हिडिओ पण पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 12च्या 12 पॅकेजमधली आपण संपूर्ण माहिती आपण त्यातमध्ये सगळं आपण डिटेल त्यातमध्ये देणार आहोत. ब्रिज कुठं बनणार आहे, इंटरचेंज कुठे बनणार आहे, याबद्दल अंडरपास किती आहेत, रेल्वेचे ओव्हरब्रिज किती आहेत, याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही, लेवलचं काम पण खूप वेगानं असं चालू आहे. मित्रांनो, W3 या पॅकेजमध्ये नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी तर हे या ठिकाणी काम करत आहे. या कंपनीचं काम खूपच तुम्ही ग्राउंडवर तुम्ही पाहता तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून काम कशा प्रकारे चालू आहे. म्हणजे जे पश्चिम भागामधील जे पॅकेज आहेत तर याचं काम खूपच वेगाने असे चालू झालेले आहेत. म्हणजे 2 वर्षामध्ये हे कामं पूर्ण होऊ शकतात. आपण आता जातेडे गावाच्या जवळ आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2 इंटरचेंज होणार आहेत. तर एक इंटरचेंज मला खूपच आपल्या सबस्क्रायबरचं पण मॅसेज मला आलेले आहेत की या ठिकाणी इंटरचेंज कुठल्या ठिकाणी होणार आहेत. तर एक इंटरचेंज हा वर्दडे गावाच्या जवळ होणार आहे आणि दुसरा इंटरचेंज हा आपलं बहुली गाव आहे या ठिकाणी होऊ शकतो. आणि मित्रांनो, यामध्ये 45 बॉक्स कलोड आहेत. हे W3 या पॅकेजमध्ये 45 बॉक्स कलोड आहेत, 2 व्हायडक्स आहेत, 2 इंटरचेंज आहेत. आणि हा भाग म्हणजे W3चं हा पॅकेज डोंगराळ भाग असल्यामुळं या भागामध्ये 3 टनेलची कामं खूप वेगाने असे चालू आहेत. म्हणजे एक वर्दडे गावापाशी एक टनेलचं काम होतं आहे आणि दुसरं आपलं खडकवासल्याच्या तिथं होतं आहे. आणि दुसरं जे आहे जे वेल्ल्याला जो रस्ता जातो, वेल्ला पानशेत रोड, तर या ठिकाणी एक टनेलचं काम चालू झालेलं आहे. आणि यातमध्ये एक खूप मोठा मायनर ब्रिज पण होणार आहे. 2 जे VPS आहेत हे पण बनणार आहेत आणि 4 VFS पण आहेत त्यातमध्ये. आपण आता पोटेवाडी गावाच्या जवळ आहेत. तुम्ही पाहताय हा डोंगर पोखरण्याचं काम किती वेगाने असं चालू आहे. खूप मोठ्या मोठ्या या ठिकाणी पण मशनी लावण्यात आलेले डंपर तुम्ही पाहताय. आपण ग्राउंडवर गेल्यानंतर संपूर्ण माहिती ही आपल्याला कळून येते की काम किती झालेलं आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत आपण फक्त ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती आपण आता डेली आणि अपडेट आपण पोचवण्याचं काम करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ह्याची माहिती येऊ शकते. या ठिकाणी पण अंडरपासचं काम चालू आहे. मित्रांनो,
हा भाग ग्रामीण आणि डोंगराळ परिसरातून हा पुणे रिंग रोडचा W3चं हे पॅकेज जातं, त्यामुळे इथं या ठिकाणी मोठे कटिंग काम किंवा भराव काम आहे. या ठिकाणी लहान ब्रिज आहेत, मोठे ब्रिज आहेत आणि सर्व्हिस रोडचं पण काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. नवयुगा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन ही कंपनी हे W3चं हे पॅकेज करत आहे. W2चं पण नवयुगा कन्स्ट्रक्शनच काम करत आहे आणि खूपच नवयुगा कंपनीचं काम खूपच जोरात असं चालू झालेलं आहे. साईट वॉलचं पण तुम्ही पाहू शकता, वॉलचंही काम झालेलं आहे. भराव टाकण्याचंही काम खूप ठिकाणी चालू झालेलं आहे. आता जमीन संपादन हे 100% पूर्ण झालेलं आहे. माती भराव आणि लेवलिंगचं पण काम तुम्ही पाहताय चालू आहे या ठिकाणी. तर काही ठिकाणी पिलर फाउंडेशनचं पण काम चालू झालेलं आहे आणि ड्रेनेज आणि क्रॉस ड्रेनेज आहे त्याचं स्ट्रक्चरचं काम पण सुरू झालेलं आहे. आता काही ठिकाणी कटिंगचं काम आहे किंवा रोलर मशीन आहेत किंवा JCBचं काम, काही ठिकाणी ब्रिजचं फाउंडेशन, खूपच ग्राउंडवरती याचं काम पण चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये हे बघा इथं अंडरपासचं पण या ठिकाणी काम चालू झालेलं आहे, जेणेकरून तेथील स्थानिक लोकांना कुठलाही त्रास, जाण्या येण्याचा त्रास झाला नाही पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक पॅकेजला याची काळजी घेण्यात येते की अंडरपास हे सर्वप्रथम प्रायोरिटी अंडरपासला देण्यात आलेले आहे. आता यामध्ये मित्रांनो, आता स्थानिकांसाठी याचा फायदा जर आपण विचार केला तर जमिनीचे दर तुम्ही पाहताय या ठिकाणी कशा प्रकारे जमिनीचे दर वाढलेले आहेत. आपण आता बहुली गावाच्या जवळ आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघताय लेवलचं काम चालू झालेलं आहे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी याबद्दल ही कंपनी या ठिकाणी काम करते. जमिनीचे दर वाढणार आहेत, परत उद्योग व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढतील किंवा नवीन वेअरहाऊस प्रोजेक्ट पण या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पिलरची कामंही चालू झाली आहेत. लेवल साईट वॉलचे आहेत, याचंही काम चालू झालेलं आहे. रोजगार निर्मिती म्हणजे स्थानिक लोकांना रोजगाराची पण निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे रिंग रोड झाल्यानंतर. आणि दुसरं म्हणजे वेळेची बचत ही खूप, आणि इंधन बचत तर ही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होणार आहे. म्हणजे विशेष जर म्हणलं तर मावळ आणि पश्चिम भागातील लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. हे डायरेक्ट पश्चिम भागातून हे डायरेक्ट कोल्हापूरला, मुंबईवरून येणारे कोल्हापूरला जाऊ शकतात, सातारा जाऊ शकतात, आणि जी सातारावरून जे मुंबईला जाणार आहेत हे डायरेक्ट मुंबईला जाऊ शकतात. म्हणजे पुण्यात जाण्याची गरज नाही. तुम्ही आता हे पाहताय की आपण खडकवासला, सांगरुण गावाच्या जवळ आपण आता खडकवासला, हे समोर जे तुम्ही पाहताय हे खडकवासला धरण आहे. आणि या ठिकाणी इथं पाठीमागे तुम्ही बघितलं असाल की या ठिकाणी पण टनेलचं काम चालू झालेलं आहे. आणि ह्या धरणावरती असा भला मोठा अवाढव्य असा खूप मोठा ब्रिज बांधण्यात येणार आहे. आणि ह्याचं पिलरची कामं पण तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहताय कशा प्रकारे चालू झालेले आहे. आता मित्रांनो, या ठिकाणीच समोर आपण पुणे पानशेत हा रस्ता लागतो आपल्याला. हे पहा, पिलरचं काम खूप वेगाने चालू झालेले आहेत. आता हा समोर पुणे पानशेत हायवे आहे आणि या ठिकाणीच इंटरचेंज हा होणार आहे.
मला खूप मित्रांचे आपल्या कमेंट आलेल्या आहेत की इंटरचेंज कुठं होणार आहे. तर या ठिकाणीच इंटरचेंज होणार आहे. मग येथील जे रहिवासी आहेत तर या लोकांना याचा फायदा होऊ शकतो. हे वर्दडे गाव आहे. वर्दडे गावाच्या जवळच इंटरचेंज हा होणार आहे. आणि मित्रांनो, W3चं हे 14 किलोमीटरचा हा पॅकेज आहे. आणि हे नवयुगा कंस्ट्रक्शन ही कंपनी काम करते आणि या ठिकाणी पण टनेलचं काम चालू होणार आहे. पलीकडच्या साईडने टनेलचं काम चालू झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. चालू झालेलं आहे. आणि दुसरं की शेतकऱ्यांना याचा मोबदला खूप चांगल्या प्रमाणात हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जे काही अडथळे होते ते आता कमी झालेले आहेत आणि कामाने असा वेग असा पकडलेला आहे. जे टार्गेट आहे 2028, तर 2028पर्यंत ह्याचं काम होऊ शकतं. जे आपण आता कामाची ऑन साईट जी परिस्थिती आपण पाहतो आहे तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की हा 2 वर्षामध्ये हे पश्चिम भागामधील तर काम पूर्ण होऊ शकतं. म्हणजे W1 असेल आणि W5, तर या ठिकाणाचं म्हणजे खूपच असा हा पश्चिम भागामधील खूपच असं महत्त्वाचे असे हा W1, W2, W3, W4 आणि W5 हे पॅकेज खूपच अत्यंत महत्त्वाचं हे मानले जातात. कारण जे मुंबईवरून जे येणारं ट्रॅफिक आहे किंवा जे साताऱ्यावरून येणारं ट्रॅफिक आहे तर हे ट्रॅफिक हे डायरेक्ट पश्चिम भागातून हे डायरेक्ट कोल्हापूरला, मुंबईवरून येणारे कोल्हापूरला जाऊ शकतात, सातारा जाऊ शकतात. आणि जी साताऱ्यावरून जे मुंबईला जाणार आहेत हे डायरेक्ट मुंबईला जाऊ शकतात. म्हणजे पुण्यात जाण्याची गरज नाही. तुम्ही आता हे पाहताय की आपण खडकवासला, सांगरोण गावाच्या जवळ आपण आता खडकवासला हे समोर जे तुम्ही पाहताय हे खडकवासला धरण आहे. आणि या ठिकाणी इथं पाठीमागे तुम्ही बघितलं असेल की मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण वर्दडे गावापाशीच आहे. वर्दडे गावापाशी आपण जे ह्या पॅकेजमध्ये W3 पॅकेजमध्ये टोटल 3 टनेल आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा 3रा टनेलचं काम आपण या ठिकाणी पण काम चालू झालेलं आहे. आणि समोर जो डोंगर हा दिसतोय तर हा डोंगर क्रॉस केल्यानंतर पानशेत वेल्हा रोड, म्हणजे आपण वेल्ह्याचा हा रोड आहे पुढं. आणि ह्याच्या पुढे तुम्ही पाहताय या ठिकाणी पलीकडच्या साईडनेही टनेलच्या कामाला आता सुरुवात चालू झालेल्या आहेत. मशिनरी वगैरे लावण्यात आलेल्या आहेत. आपण आता खरमरी गावाच्या जवळ आहे. आणि हे पाहताय तुम्ही या ठिकाणी पण पिलरची कामं जी आहेत तर याचं काम चालू झालेले आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले डेली जे व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत पोचतील. आणि काही शंका असतील तर नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच त्या शंकेचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. खरमरी गावाच्या जवळ आहे. हे बघू शकता आपण पॅकेज W3ला आहे. मित्रांनो, भेटूया आपण पॅकेज W4ला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकेज W4ला आपण भेटूया. आणि या ठिकाणी W3चं पॅकेज संपतं आणि W4चं पॅकेज या ठिकाणावरून चालू होतं. मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.